नवरात्रीच्या चौथ्या दिवशी एक विशेष देवीचं पूजन केलं जातं, जी शक्ती, मातृत्व आणि ज्ञानाचं प्रतीक आहे। पण नेमकी ही देवी कोण आणि आजचा रंग इतका खास का मानला जातो? चला जाणून घेऊया। नवरात्री स्पेशल सिरीजमध्ये आज आपण चौथ्या दिवशी आलो आहोत। आजच्या दिवशी ज्या देवीचं पूजन केलं जातं त्या आहेत माता कुष्मांडा। हसतमुखी रूप, तेजोमय आभा आणि अष्टभुजा असलेल्या या मातेला विश्वनिर्मितीचं श्रेय दिलं जातं। आजचा रंग आहे पिवळा, जो ऊर्जा, आनंद आणि सकारात्मकतेचं प्रतीक आहे। तर चला पाहूया या दिवशीच्या देवीचं अद्भुत स्वरूप, कथा आणि रंगामागचं दैवी रहस्य। देवीला अष्टभुजा आहेत, म्हणजे 8 हात। ती सिंहावर आरूढ आहे, ज्यामुळे शौर्य आणि निर्भयतेचं प्रतीक दिसतं। तिच्या प्रत्येक हातात वेगवेगळी दैवी शस्त्र व चिन्ह आहेत। हातात कमंडल, धनुष्य, बाण, कमळ, अमृत कलश, गदा, चक्र, जपमाळ आहेत। त्यांच्या मुखावर नेहमीच हास्य असतं, ज्यामुळे त्यांनी संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली। तिच्या शरीरातून प्रखर तेज प्रकट होतं, ज्यामुळे तिला सूर्यमंडलाची अधिष्ठात्री देवी असंही म्हणतात। कपाळावर तेजस्वी बिंदी, शरीरावर दिव्य दागदागिने आहेत। देवी कुष्मांडा हे नाव 2 शब्दांपासून बनले आहे। कुष्मांड म्हणजे लहान उबदार ऊर्जा आणि अंड म्हणजे ब्रह्मांडाचे अंडे। ही देवी आपल्या तेजस्वी हास्याने आणि ऊर्जेने संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली असे मानले जाते। त्यामुळे तिला सृष्टीची जननी आणि आदिमाता असंही म्हणतात। पुराणकथेनुसार जेव्हा विश्वात अंधकार आणि शून्य होतं, तेव्हा देवी कुष्मांडा यांनी आपल्या हास्याच्या तेजाने 4ही दिशांना प्रकाश दिला। या प्रकाशातून सूर्य, ग्रह, नक्षत्र, तारका यांची निर्मिती झाली। म्हणूनच त्यांना आदिशक्ती आणि विश्वाची सर्जनकर्ता मानलं जातं। नवरात्रीच्या चौथ्या दिवशी पिवळा रंग धारण करणं आणि वापरणं अत्यंत शुभ मानलं जातं। पिवळा रंग प्रकाश, ज्ञान, ऊर्जा आणि आनंद यांचं प्रतीक आहे। हा रंग सूर्यदेवतेशी निगडित असल्यामुळे आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढवतो। पिवळ्या रंगाने मनातील भीती, नैराश्य नाहीसं होतं आणि आध्यात्मिक प्रगती साध्य होते। भक्त पिवळ्या रंगाचे कपडे घालून आणि पिवळ्या फुलांनी देवीची पूजा करून आपल्या जीवनात समृद्धी, सुखशांती आणतात। विश्वाची निर्मिती करणारी ही आदिशक्ती आपल्या जीवनातील अंधकार दूर करून सकारात्मकतेचा प्रकाश पसरवते। आजचा पिवळा रंग आनंद, ऊर्जा आणि उत्साहाचं प्रतीक असल्याने तो धारण केल्याने जीवनात समृद्धी व शांती येते। या दिवशी माता कुष्मांडेला भावपूर्ण प्रार्थना करून पिवळा रंग धारण करणं हे सुख, समृद्धी आणि आत्मिक शांतीसाठी अत्यंत शुभ मानलं जातं। माता कुष्मांडाच्या कृपेने तुमचं जीवन प्रकाशमान होवो। आणि हो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण नवरात्रीचे पुढचे दिवस आणखी रंजक ठरणार आहेत। जय देवी कुष्मांडा।